नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, परत एक नवीन पोर्टल लॉन्च झालेला आहे। भारत सरकारचं पोर्टल आहे, अत्यंत महत्त्वाचं आणि महत्त्वाकांक्षी पोर्टल आहे आणि या पोर्टलवर आपल्याला राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। ज्या शाळांमध्ये 6 ते 12 चे वर्ग आहेत अशा शाळांसाठी हे रजिस्ट्रेशन आहे आणि भारत सरकारला पुढील 2047 पर्यंत जगातील 1 क्रमांकाची इकॉनॉमी तयार करायची आहे। सध्या भारत 5व्या क्रमांकावर आहे आणि पुढे 2047 पर्यंत चायना आणि अमेरिका यांना बायपास करून 30 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची आहे आणि त्यासाठी शाळांच्या शिक्षकांचं आणि त्याचबरोबर 6 ते 12 वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं योगदान महत्त्वाचं ठरणार आहे। विकसित भारत हे जे अभियान आहे ते अभियान लॉन्च झालेलं आहे। भारत सरकारचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या योजनेची लॉन्चिंग केलेली आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला शाळांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। मित्रांनो, हे संपूर्ण पोर्टल 2 प्रक्रियेमध्ये चालणार आहे। 2 रजिस्ट्रेशन आपल्याला करावे लागणार आहेत। पहिलं शाळांचं रजिस्ट्रेशन असणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं आहे। शाळांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसं करायचं, कसं पार्टिसिपेट करायचं याबाबत आपण जाणून घेणार आहोत। विकसित भारत हे पोर्टल लॉन्च झालेलं आहे, त्या पोर्टलच्या स्क्रीनवर आपण आहोत आणि हे पोर्टल आपल्याला विविध भाषेमध्ये पाहता येईल। त्यासाठी इथे भाषा दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या भाषेच्या माध्यमातून आपण या पोर्टलला बघू शकता। त्याचबरोबर विकसित भारत काय आहे आणि विकसित भारत या योजनेमध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवायचा आहे, 5 करोड विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा मेन्शन केलेली आहे आणि देशातील 3 लाख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होतील अशी भारत सरकारची अपेक्षा आहे। यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स दिलेल्या आहेत, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, वोकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत। हे सगळे जे उपक्रम आहेत, या सगळ्या ज्या योजना आहेत, या योजना विकसित भारतला समृद्ध करणाऱ्या योजना आहेत। तर चला मित्रांनो, आपण शाळांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे आणि त्यामुळे कुठेही स्किप न करता आपण हा व्हिडिओ बघावा आणि त्याचबरोबर विनंती आहे की मित्रांनो, एज्युकेट भारतच्या या चॅनलला आपण सबस्क्राइब करावं आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करावं, बेल आयकॉनला अवश्य प्रेस करावं, जेणेकरून मी जे व्हिडिओ तयार करणार आहे त्या व्हिडिओची लिंक डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला 11 अंकी शाळेचा युडायस कोड एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आय एग्री टू द टर्म्स अँड प्रायव्हसी वर क्लिक करायचं, प्रोसीड वर क्लिक करायचं आहे। मी प्रत्येक गोष्ट क्लिअर करणार आहे। आयडी कसा तयार करायचा, पासवर्ड काय असणार आहे आणि हा पासवर्ड कसा सेव्ह करायचा, पासवर्ड कसा सिक्युअर करायचा, या सर्व बाबी मी आपल्याला सांगणार आहे। तर प्रोसीड या बटनवर जर आपण क्लिक केला तर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज पाहायला मिळेल, ज्यामध्ये आपल्याला स्टेट लिहून आलेलं दिसेल, डिस्ट्रिक्ट पण ऑटोमॅटिक आलेलं दिसेल। त्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपल्या गावाचा पिन कोड एंटर करायचा आहे आणि मग जसं आपण टॅब एंटर कराल आपल्या समोर शाळेचं नाव येईल आणि त्यानंतर आपल्या शाळेचा जो प्रकार आहे, शाळेचं जे व्यवस्थापन आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। अचूक असं व्यवस्थापन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, कारण मित्रांनो ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि त्यामुळे आपल्या शाळेची माहिती अचूक असली पाहिजे। पण त्यानंतर आपल्या शाळेचं जे काही बोर्ड असेल ते बोर्ड आपल्याला अचूक एंटर करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला शाळेचा ऍड्रेस टाइप करायचा आहे आणि नंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची जी माहिती आता आपण भरलेली होती ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि खाली जाऊन आपल्याला मित्रांनो जे शाळेचे प्रमुख आहेत किंवा जे शिक्षक आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। मित्रांनो, हे शाळा रजिस्ट्रेशन आहे किंवा शिक्षक रजिस्ट्रेशन आहे। शाळेचे मुख्याध्यापक किंवा शाळेचे जे कोणी नेमलेले शिक्षक असतील ते आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात। या ठिकाणी टायटल सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे त्या शिक्षकांचं किंवा मुख्याध्यापक यांचं नाव एंटर करायचं आहे, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण जो ईमेल आयडी एंटर करणार आहात तो ईमेल आयडी अत्यंत अचूक असला पाहिजे, कारण याच ईमेल आयडीच्या माध्यमातून आपल्याला लॉग इन करायचं आहे। तीच आपली लॉग इन आयडी असणार आहे आणि त्यामुळे जो ईमेल आपला सुरू आहे आणि ज्या ईमेलवर आपल्याला सातत्याने मेल येत आहेत किंवा आपण मेल करत आहात त्याच ईमेलचा आपण वापर करायला पाहिजे। आणि त्यानंतर मित्रांनो एक पासवर्ड ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे। @gmail च्या अगोदर जे काही आपण टाइप केलेला आहात तो आपला पासवर्ड असणार आहे आणि त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवायला फार मोठी अडचण नाही। आणि त्याचबरोबर
मित्रांनो हा पासवर्ड कसा सिक्युअर करायचा, तो पासवर्ड आपल्याला कुठे भेटणार आहे आणि समजा एखाद्या केस मध्ये आपण पासवर्ड विसरला असाल तरी तो पासवर्ड कसा लक्षात राहील, हे सर्व मी आपल्याला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो ईमेल आयडी एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिक पासवर्ड आलेला आहे। जो मोबाईल असेल तो मोबाईल नंबर आपल्याला अचूक एंटर करायचा आहे आणि हा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर जर असेल तर सेम या समोर असलेल्या चेकबॉक्स वर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेंड ओटीपी वर क्लिक करायचा आहे आणि एक ओटीपी आपल्या मेल वर गेल्याचा मेसेज आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला तो ओटीपी एंटर करायचा आहे। तर मित्रांनो आपल्याला तो मेल ओपन करायचा आहे। या ठिकाणी बघाल मित्रांनो एक ओटीपी आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक URL पण दिलेला आहे। इथे आपण ते डाउनलोड करून घ्या जेणेकरून आपल्याला स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन याबद्दलची माहिती मिळेल, आपल्याला विकसित भारत या योजनेची माहिती मिळेल। तर हा मित्रांनो ओटीपी मी घेतो आहे, याला कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे किंवा आपण टाइप करू शकता। त्याच्यानंतर व्हेरीफाय माय अकाउंट वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला राईट साइडला ईमेल सेंड सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड फॉर SIM 2025 असा लिहून आलेला आहे। मित्रांनो बघा इथे आपल्याला टीचर लॉग इन आयडी प्राप्त झालेला आहे आणि त्याचबरोबर पासवर्ड प्राप्त झालेला आहे आणि खाली जर आपण बघितला तर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या शिक्षकांचं किंवा मुख्याध्यापक यांचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची पण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आपण शाळेचं रजिस्ट्रेशन करू शकता, मुख्याध्यापक यांचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याचबरोबर जे इनोव्हेटिव्ह शिक्षक आहेत किंवा ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे अशा शिक्षकांचं रजिस्ट्रेशन सुद्धा आपण त्या युडास कोडवर करू शकता। मित्रांनो त्याचबरोबर इथे आपल्याला एक सूचना दिलेली आहे की ही जी माहिती आहे किंवा हे जे लॉग इन आहे आणि पासवर्ड आहे याचा एक स्क्रीनशॉट आपण काढून ठेवू शकता, आपण फोटो घेऊन ठेवू शकता। आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रिंट स्क्रीन हे बटन आहे, त्या बटनचा उपयोग करून आपण स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता। त्याचबरोबर मित्रांनो जो मेल आता आपल्याला सेंड झालेला होता त्या मेल कडे आता आपण जाऊया। इनबॉक्स वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वेलकम युअर स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन, स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन यावर आपण जेव्हा क्लिक कराल खाली याल तेव्हा आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल। शाळेचं नाव, युडास कोड, स्टेट, पिन कोड आणि त्याचबरोबर आपलं जे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर मित्रांनो या पोर्टलला लॉग इन करण्यासाठी आपल्याला दोन पद्धतीने आपण लॉग इन करू शकतो। एक तर विकसित भारत या योजनेवर जाऊन आपण लॉग इन करू शकतो किंवा इथे जो आपल्याला मेल प्राप्त झालेला आहे या मेल मध्ये जी लिंक दिलेली आहे या लिंकचा वापर करून सुद्धा आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकतो किंवा लॉग इन करू शकतो। आणि त्याचबरोबर मित्रांनो ही जी लिंक आहे या लिंकचा उपयोग करताना आपल्याला शिक्षकांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही लिंक उपयुक्त पडणार आहे। जर इथे मी क्लिक केलं तर आपल्या समोर एक पेज ओपन होणार आहे ज्यामध्ये आपल्याला टीचर लॉग इन आणि स्टुडंट टीम लॉग इन अशा पद्धतीचे दोन लॉग इन पाहायला मिळतील। या दोन्ही बाबत मी पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगणार आहे, परंतु मित्रांनो आता आपल्याला शाळेचं किंवा शाळेच्या मुख्याध्यापक यांचं किंवा एखाद्या शिक्षकांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि राज्यातील 6 ते 12 वर्ग असलेल्या सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना किंवा उच्च प्राथमिक शाळांना या स्पर्धेमध्ये प्रतिसाद नोंदवायचा आहे। परत एकदा मी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आपल्याला एक लॉग इन टॅब दिलेली आहे, या टॅबच्या माध्यमातून आपण लॉग इन वर क्लिक करू शकता आणि इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जो ईमेल आयडी आपण वापरलेला होता तो ईमेल आयडी आपल्याला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर पासवर्ड अत्यंत सोपा आहे, यावर आपल्याला क्लिक करून इथे पासवर्ड पेस्ट करायचा आहे आणि रिमेंबर मी करू शकता साइन इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो वेलकम टीचर्स अँड मेंटर्स अशा पद्धतीचा एक पेज आपल्या समोर आलेला आहे आणि या पेजला आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये बघू शकता। मित्रांनो या पोर्टल मध्ये दोन पद्धती आहेत, एक शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांचं रजिस्ट्रेशन ज्याला आपण शाळा रजिस्ट्रेशन म्हणू शकतो आणि दुसरं विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन। विद्यार्थ्यांच्या समूहाला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्यासाठी मित्रांनो अत्यंत आकर्षक असे अवॉर्ड्स पण ठेवण्यात आलेले आहेत। जी समूह यामध्ये भाग घेणार आहे त्या समूहाला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्याचबरोबर जवळपास 1 करोड रुपयांचे अवॉर्ड्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। नॅशनल लेवलचे 10 विनर्स, त्याच्यानंतर स्टेट लेवलचे 100 विनर्स आणि डिस्ट्रिक्ट लेवलचे 1000 विनर, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल मध्ये आपल्याला 1000 विनर्सचा लाभ मिळू शकतो आणि या डिस्ट्रिक्ट लेवल विनर्सला
कोणकोणते लाभ भेटणार आहेत हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सध्या आपल्याला रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचं आहे, जेणेकरून या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येईल। 6 ते 12 वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम आहे। आणि मित्रांनो, विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते विद्यार्थी या उपक्रमामध्ये किंवा या योजनेमध्ये, या सायंटिफिक योजनेमध्ये विद्यार्थी सहभागी होतील। पुन्हा एकदा विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावा, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा, विद्यार्थ्यांना पण शेअर करावा। विद्यार्थ्यांना सुद्धा या उपक्रमाबद्दल माहिती होणे महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा, विद्यार्थ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघावा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।